नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 16 आणि 17 मे 2026चे जेवढेही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे प्रश्न आपण 2 दिवसात चालू घडामोडीचे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूयात. रोज सकाळी 6 वाजता हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटत आहे. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. चला बघूयात अत्यंत महत्त्वाचा महत्त्वाचा पहिला प्रश्न. तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारला होता, त्याचा अगोदर आपण उत्तर जाणून घेऊयात. नुकत्याच वयाच्या 20 वर्षापूर्वी 100 टी20 षटकार मारणारा जगातील पहिला क्रिकेटपटू कोण ठरला आहे? हा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. त्याचं नाव आहे वैभव सूर्यवंशी. पर्याय क्रमांक 4. वैभव सूर्यवंशी लक्षात ठेवा. वयाच्या 20 वर्षापूर्वी 100 टी20 षटकार त्यांनी मारलं आहे. तर अत्यंत महत्त्वाचा आजचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्यात दक्षिण कोरिया सोबत भारताच्या पहिल्या मेगा ग्रीनफील्ड शिपयार्डच्या विकासासाठी त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे? हे दक्षिण कोरिया सोबत करण्यात आले आहे. कोणत्या राज्यामध्ये, कोणत्या ठिकाणी? तर ते आहे तमिळनाडूमध्ये. पर्याय क्रमांक 4. तमिळनाडूमध्ये पण कोणत्या ठिकाणी विचारलं तर ते आहे तुतुकुडी या ठिकाणी, ज्याला तुतीकोरीन असं आपण म्हणतो. तुतीकोरीन नावाचं बंदर देखील तुम्ही साधारणतः भूगोलामध्ये वाचलेलं असेल. जे पूर्व किनारपट्टीवरती येणारं तमिळनाडूमधील एक खूप महत्त्वाचं बंदर आहे. तुतीकोरीन तमिळ राज्यामध्ये आहे. दक्षिण कोरिया. दक्षिण कोरियाची राजधानी काय असेल? दक्षिण कोरियाची राजधानी आता सियोल. सियोल ही दक्षिण कोरियाची राजधानी आहे. ली जे म्यांग हे दक्षिण कोरियाचे सध्याचे प्रमुख आहेत. आणि वॉन WON वॉन हे कायांचं चलन आहे. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियाच्या दरम्यान 38 अंशाची सीमारेषा आहे, जी दोन्ही देशांना वेगळी करते. दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया. उत्तर कोरियाची राजधानी काय असेल? प्योंगयांग. उत्तर कोरियाची राजधानी आहे प्योंगयांग. लक्षात ठेवा, IMP आहे आणि तमिळनाडू या राज्यामध्ये आहे. ओके. दक्षिण कोरियाचे किंवा कोरियाचे प्रजासत्ताक आहेत. प्रजासत्ताकाचे अध्यक्ष आहेत ली जे म्यांग. हे भारत दौऱ्यादरम्यान आले होते. त्यावेळेस केंद्रीय बंदर आणि जहाज बांधणी जे मंत्रालय आहे, सर्वानंद सोनोवाल त्याचे मंत्री आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये हा जो काही सामंजस्य करार आहे तो करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, यांचा झालेला जो काही करार आहे तो वायजेस या ओके ह्या नावानं साधारणतः हे दक्षिण कोरिया भारतामध्ये हा जो काही सागरी करार आहे तो करण्यात आलेला आहे. त्याचं नाव पण लक्षात ठेवा. याचं नाव आहे वायजेस. वायजेस. मग तमिळनाडू आलेला आहे. त्याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती बघूयात. तमिळनाडूची राजधानी काय असेल? तर ते आहे चेन्नई. तमिळनाडूची राजधानी चेन्नई आहे. मुख्यमंत्री नवीन बनले तर जोसेफ विजय. त्यांना आपण विजय थलपती म्हणतो आपण. त्यानंतर राज्यपाल आहेत राजेंद्र अर्लेकर, जे की केरळचे पण राज्यपाल हेच आहेत, राजेंद्र अर्लेकर. जो काही तामिळनाडू आहे, या तामिळनाडूच्या विधानसभाचा सदस्यसंख्या आहे 234, 234 असं लक्षात ठेवा. 234. लोकसभेची सदस्यसंख्या आहे 39. राज्य प्राणी तामिळनाडू राज्याचा आहे निलगिरी तहर. राज्य फुलपाखरू आहे तामिळ याओमॅन आणि राज्य फळ आहे त्यांचं फणस. राष्ट्रीय उद्यान 2-3 आहेत. गिंडी, मुदुमलाई, मन्नारच्या आखात, इंदिरा गांधी आणि मुखुर्ती. मुखुर्ती लक्षात ठेवा. कुठं आहे तुत्तुकुडी? तर या ठिकाणी आहे बघा. तुत्तुकुडी जो पूर्व किनारपट्टीवरती असणारा एक बंदर देखील आहे. तामिळनाडू. तामिळनाडूच्या एकदम वरच्या भागाला चेन्नई या ठिकाणी आहे बरं का. चेन्नईची राजधानी आहे ती या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी जो काही तुम्हाला सरोवर दिसतो हा वाला, या सरोवराचं नाव काय असेल तर ते पुलिकत सरोवर. पुलिकत सरोवर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे. दुसरा. नुकत्याच केरळमध्ये नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाला घोषित करण्यात आलेलं आहे? केरळचे नवीन मुख्यमंत्री जे पूर्वी होते कोण? पिनाराई विजयन. ठीक आहे. पिनाराई विजयन हे पूर्वी होते. आता ते हरलेले आहेत निवडणुकीमध्ये आणि केरळचे सध्या नवीन मुख्यमंत्री बनले. त्यांचं नाव आहे व्ही.डी. सतीशन. पर्याय क्रमांक 3. व्ही.डी. सतीशन हे काँग्रेस जो पक्ष आहे, या काँग्रेस पक्षासोबतची जी युती या ठिकाणी आहे आणि त्याचे प्रमुख बनले तर व्ही.डी. सतीशन, जे मुख्यमंत्री राहतील केरळचे. लक्षात ठेवा व्ही.डी. सतीशन. आणि ते ठीक आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते काँग्रेस पक्षाने काँग्रेस पक्षातर्फे त्यांनी विजय मिळवला तर लक्षात ठेवा. आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांची शपथ आता होऊन जाईल. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची जो काही आघाडी आहे त्या ठिकाणी ते सत्ता स्थापन करतील. केरळ आहे. मग केरळची राजधानी काय असेल? केरळची राजधानी तिरुवनंतपुरम आहे. 1 नोव्हेंबर त्याचा स्थापना दिवस आहे केरळचा. मुख्यमंत्री आता पिनराई विजयन, आता व्ही.डी. सतीशन हे आहे त्याचे नवीन मुख्यमंत्री. राजेंद्र अर्लेकर जे आहेत हे राज्यपाल आहेत. केरळच्या विधानसभेची सदस्यसंख्या आहे 140. केरळमधून लोकसभेवरती सदस्य जातात 20. केरळचा राज्य पक्ष आहे ग्रेट हॉर्नबिल. हॉर्नबिल पक्षी लक्षात ठेवा. ग्रेट हॉर्नबिल हा केरळचा राज्य पक्ष आहे. राज्य प्राणी आहे त्याचं हत्ती आणि राज्य फुलपाखरू आहे मलबार बँडेड पिकॉक.
केरळमधील सर्वात उत्तरेकडचा जो काही जिल्हा आहे तर तो कासारगोड आणि सर्वात दक्षिणेकडचा जिल्हा आहे त्यांचा तिरुवनंतपुरम, जी राजधानी देखील आहे. तिरुवनंतपुरम. त्रिसूर पूरम जो उत्सव आहे, त्रिसूर पूरम पुरम हा जो उत्सव आहे तो केरळ राज्यामध्ये साजरा केला जातो. त्यानंतर ओणम नावाचा एक सण आहे खूप फेमस, तो देखील याच राज्यामध्ये आहे. अट्टुकल पोंगल नावाचा सण आहे, विशू नावाचा सण आहे आणि हे सर्व सर्व केरळम राज्यामध्ये साजरा केला जातात. पूर्वी याचं नाव केरळ होतं, आता केरळम असं करण्यात आलेलं आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम 3 मध्ये दुरुस्ती करून. केरळमध्ये दोन जे आहेत ना, केरळमध्ये दोन शास्त्रीय नृत्य येतं, क्लासिकल डान्स म्हणतो आपण. एक आहे मोहिनी अट्टम, मोहिनी अट्टम आणि दुसरा आहे कथकली. कथकली. केरळविषयी अजून 2-3 पॉइंट आपण चर्चा करूयात. नुकतेच संयुक्त राष्ट्रांच्या शून्य कचऱ्याच्या दिशेने 20 शहरे शून्य कचऱ्याच्या दिशेने जे 20 शहरे या उपक्रमामध्ये भारतातील एकमेव शहर सामील झालंय, त्याचं नाव वर्कला, जो केरळमध्ये येतो. केवळ प्रवासी कामगारांसाठी भारतातील पहिली आरोग्य अपघात विमा सुरू करणारे पहिले राज्य आहे केरळ. 1 नोव्हेंबर 2025 रोजी कोणते राज्य हे अधिकृतपणे अति गरिबीमुक्त राज्य बनलं होतं? तर ते आहे केरळ. केंद्रीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये सुधारणा करणारे विधेयक मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य आहे केरळ. प्राचीन बंदरे आणि वारसा स्थळे एकत्र करण्यासाठी स्पाइस रूट उपक्रम कोणत्या राज्यानं सुरू केला आहे? तर तो राज्य आहे केरळ. भारताचे पहिले डिजिटल साक्षर राज्य बनले आहे केरळ. भारतातील पहिले हायड्रोजन बसेस लॉन्च करणारे विमानतळ कोणतं असेल तर तो विमानतळ आहे कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ, जो केरळमध्ये येतं. भारतातील पहिले जागतिक सागवान परिषद 2025 मध्ये पार पडलं होतं कोची या ठिकाणी. राज्य सूक्ष्मजीव घोषित करणारं भारतातील पहिले राज्य आहे केरळ आणि तो सूक्ष्मजीवाचं नाव आहे बॅसिलस सबटिलस. राईट टू डिस्कनेक्ट विधेयक 2025 मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य आहे केरळ. भावसागर संदर्भ केंद्राला भारताचे खोल समुद्रातील जीवजंतूचे भांडार म्हणून नियुक्ती करणारे राज्य बनले आहे केरळ. केरळमधील पहिले फुलपाखरू अभयारण्य आहे अर्लम वन. ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग लागू करणारं भारतातील पहिलं राज्य आहे केरळ. हे सगळे पॉइंट लेटेस्ट चर्चेमधले लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आता तिसरा. नुकत्याच अद्रकला जागतिक स्तरावर नेण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याने अद्रक मिशन गिंगर मिशन, तर काय म्हणतो आपल्याला, ओके, मिशन गिंगर किंवा अद्रक मिशन सुरू केलं आहे? जे पूर्वोत्तर जे राज्य आहेत, ओके, नॉर्थ ईस्टचे राज्य आहेत, त्यांच्या विकासासाठीचे मंत्री आहेत आपले ज्योतिरादित्य सिंधिया. ठीक आहे, त्यांच्या प्रयत्नाने हे सुरू झाले आहे. कुठं? तर मिझोराममध्ये. पर्याय क्रमांक 1. मिझोरामची जी काही राजधानी आहे ती ऐझवाल आहे. मुख्यमंत्री तर लालदू होमा. अद्रक मिशन लक्षात ठेवा, IMP आहे मिझोराम. मग मिझोरामची 2-3 पॉईंट आपण चर्चा करूयात. स्थापना आहे मिझोरामची 1987. मिझोरामला 1987च्या पूर्वी केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आलेलं होतं. राजधानी आहे ऐझवाल. मुख्यमंत्री तर लालदू होमा मिझोरामचे. राज्यपाल आहेत VK सिंग आणि मिझोरामच्या विधानसभेची सदस्य संख्या आहे 40. लोकसभेमध्ये मिझोराममध्ये एक सदस्य आहेत, म्हणजे एकच खासदार आहेत. राज्यसभेमध्ये देखील एकच खासदार आहेत. मिझोराममध्ये मिझो टेकड्या आहेत, ज्याला लुशाई टेकड्या असंही आपण म्हणतो. आणि राष्ट्रीय उद्यान आहे मिझोराममध्ये 2, मुर्लेन आणि फांगपुई. मुर्लेन आणि फांगपुई हे फांगपुई राष्ट्रीय उद्यानाचंच चित्र आहे. जर या ठिकाणी आपण बघितलं मॅपमध्ये मिझोरामला, तर कोणत्या कोणत्या राज्यांची सीमा लागत असेल तर या ठिकाणी मणिपूरची सीमा लागते, या ठिकाणी आसामची सीमा लागते, या ठिकाणी त्रिपुराची सीमा लागते. लक्षात ठेवा, या ठिकाणी म्यानमार आणि या ठिकाणी बांगलादेश, या सगळ्यांची सीमा मिझोराम राज्याला लागलेलं आहे. मिझोराम. पुढचा प्रश्न चौथा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन हा कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस आहे इंटरनॅशनल डे ऑफ फॅमिलीज, हे असतं 15 तारखेला, 15 मेला. पर्याय क्रमांक 1. 15 मे लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. मग जे काही अदर दिवस आहेत मे महिन्यातील त्यांच्यावरती एक नजर आपण टाकूयात. 1 मेला असतो जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिवस. 2 मेला आहे जागतिक ट्युना दिवस. 3 मेला असतो जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन किंवा आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस. 4 मेला आहे आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन. 5 मेला असतो पोर्तुगीज भाषा दिवस. 7 मेला आहे जागतिक ॲथलेटिक्स दिन. 8 मेला असतो जागतिक रेड क्रॉस दिन किंवा जागतिक थॅलेसेमिया दिवस. 11 मेला आहे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मेला आहे आंतरराष्ट्रीय नर्स दिन. 14 मेला आहे संभाजी महाराजांची जयंती आणि 15 मेला असतो आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. मे महिन्यात जेवढे दिवस महत्त्वाचे ते लक्षात ठेवा. कंटिन्यू रिव्हिजन करून करून तुम्हाला हे लक्षात राहून जातील. पुढचा प्रश्न 5वा. नुकतेच खालीलपैकी कोणी भारताची पहिली AI सक्षम ब्लॉक
स्तरीय जो मान्सून अंदाज प्रणाली आहे, हे मान्सून अंदाज प्रणाली विकसित केलेलं आहे. हे विकसित केलं आहे कोणत्या ओके कोणी विकसित केलं आहे? हे आहे भारतीय हवामान विभाग. पर्याय क्रमांक 3. भारतीय हवामान विभाग, ज्याला आपण इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणतो आपण, IMD, भारतीय हवामान विभाग. लक्षात ठेवा, त्याचं हेडक्वार्टर कुठे येतं? याचं मुख्यालय दिल्ली या ठिकाणी येत आहे. कोणत्या ठिकाणी? तर मौसम भवन या ठिकाणी. मौसम भवन दिल्ली. ह्या IMDची स्थापना झाली होती 1875 मध्ये. आणि सध्याचे अध्यक्ष कोण असतील प्रमुख? हे सध्याचे प्रमुख आहेत मृत्युंजय मोहपात्रा. मृत्युंजय मोहपात्रा लक्षात ठेवा. आणि हे ओडिसाचे येतं. ह्यांना आपण सायक्लोन मॅन ऑफ इंडिया असं म्हणतो आपण. भारताचे चक्रीवादळ पुरुष, सायक्लोन मॅन ऑफ इंडिया. लक्षात ठेवा, मृत्युंजय मोहपात्रा. भारतीय हवामान विभाग जे 4 आठवड्यापूर्वी काय होणार आहे आता टोटलपणे प्रत्येक ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी देखील आपल्या मोबाईलवरच्या माध्यमातून हे संदेश, हवामानाचा जो अंदाज आहे तो वर्तवला जाणार आहे. लक्षात ठेवा. हे आहे भारतीय हवामान विभाग. त्याचा सक्षम ब्लॉक स्तरीय मान्सून जो अंदाज प्रणाली तो लागू करण्यात आलेला आहे. आणि सक्षम कौशल्य जनगणना जे आहे, अजून एक एक्स्ट्रा पॉईंट सांगतो. नुकत्याच महाराष्ट्र सरकार जो आहे, महाराष्ट्र सरकार हा भारतातील पहिला राज्य आहे महाराष्ट्र, ज्यांनी भारतातील पहिली AI आधारित कौशल्य जनगणना, ज्याला सक्षम नाव आहे, कौशल्य जनगणना, सक्षम कौशल्य जनगणना, हे सुरू करण्यात आलं. कुठं? मुंबई उपनगरमध्ये. महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलं AI सक्षम कौशल्य जनगणना. लक्षात ठेवा. परंतु मुंबईमध्ये पण कुठं विचारलं, महाराष्ट्रामध्ये कुठं विचारलं, तर ते आहे मुंबई उपनगर या ठिकाणी, पश्चिम वार्ड या ठिकाणी. हे देखील विसरून चालणार नाही. ज्यांनी आपला अजून ई-बुक आहे, ओके, एप्रिल महिन्याचं किंवा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्याचे, ज्यांनी कोणी घेतलं नसेल तर ₹20 हे ई-बुक आहे. नक्कीच तुम्ही ह्या नंबरवरती पैसे पाठवून त्याची स्क्रीनशॉट देखील WhatsApp करू शकता, किंवा या ठिकाणी QR कोड आहे, या ठिकाणी पण तुम्ही पैसे पाठवून या नंबरला WhatsAppला मेसेज करू शकता. तुम्हाला तुरंत PDF भेटून जाईल. मात्र खाली उल्लेख करायचा आहे की स्पष्टपणे तुम्हाला कोणत्या महिन्याची PDF पाहिजे, खाली लिहून पाठवायचं आहे. पुढचा प्रश्न. नुकतेच धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी करण्यात आलेली आहे? नुकतंच संभाजी महाराज यांची काही जयंती आहे, ती 14 मेला आपण दरवर्षी साजरा करत असतो. लक्षात ठेवा, छत्रपती संभाजी महाराज जे छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र आहेत. आणि याचा जन्म कुठे झाला होता? संभाजी महाराज यांचा जन्म झाला आहे पुरंदर या ठिकाणी. पुरंदर या ठिकाणी. चला कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, कोणत्या वर्षी 14 मे तर आहेच आहे, असं कोणतं वर्ष आहे ज्या वर्षी यांचं जन्म झालेला आहे संभाजी महाराज यांचं? छत्रपती संभाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आपण त्यांना म्हणतो. यांचं पुस्तकाचं नाव आहे बुधभूषण. बुधभूषण, छावा असं आपण ह्यांना म्हणतो. छत्रपती संभाजी महाराज. पुढचं 7वा प्रश्न. नुकत्याच युरोपियन T20 प्रीमियर लीगमध्ये डबलिन या फ्रँचायझीचे मालक हल्लीपैकी कोण बनले आहेत? नुकतेच युरोपियन, जसं IPL आहे ना भारतामध्ये, तसं युरोपमध्ये असतो ETPL, युरोपियन प्रीमियर लीग. ओके, युरोपियन T20 प्रीमियर लीग, ETPL म्हणतो आपण. ह्याच्यामध्ये एक टीम आहे डबलिन नावाचं. डबलिन कशाची राजधानी आहे? आयर्लंड. आयर्लंडची राजधानी डबलिन आहे. ओके, ह्या डबलिन फ्रँचायझीचे प्रमुख बनले जातात कोण? राहुल द्रविड. मालक बनलेत राहुल द्रविड. आणि सहमालक किंवा सहसंस्थापक म्हटलं तरी काय हरकत नाही. हे कोण असतील? त्यांचं नाव आहे, हे वाले व्यक्तिमत्व, अभिषेक बच्चन. अभिषेक बच्चन आणि राहुल द्रविड असे भरपूर आहेत. डबलिन आहेत, त्याचे प्रमुख आहेत राहुल द्रविड. त्यानंतर बेलफास्ट. ओके, बेलफास्ट जे आहे ह्याचे प्रमुख आहेत, मालक आहेत ग्लेन मॅक्सवेल. असे एडिनबर्ग आहे, ग्लासगो आहे, ओके, त्यानंतर ॲम्स्टरडॅम आहे आणि रॉटरडॅम आहे. हे सगळे जे काही टीम आहेत, हे देश सिटींच्या नावावरच हे सगळे टीम आहेत. लक्षात ठेवा. चला पुढचा 8वा प्रश्न. नुकतेच आलेले आपणापन नरेंद्र मोदी संग मेरे अनुभव हे पुस्तक कोणाचं आहे? कोणी लिहिलं हे पुस्तक? नरेंद्र मोदी यांच्या जीवनामध्ये येऊन किंवा त्यांच्या सहवासामध्ये येऊन जे काही अनुभव आहेत, ते अनुभव या पुस्तकामध्ये लिहिण्यात आले. पुस्तकाचं नाव आहे आपणापन. हे पुस्तक कोणाचं आहे? हे तर भारत सध्याचे घडीला केंद्रीय कृषी मंत्री आहेत. कृषी मंत्री, त्याचं नाव आहे शिवराज सिंग चौहान. पर्याय क्रमांक 1. आणि हे मध्य प्रदेश राज्याचे काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री म्हणून देखील काम केलेले आहेत. शिवराज सिंग चौहान लक्षात ठेवा. आपणापन. मग जे काही चर्चेमधील पुस्तक होते काही दिवसापूर्वी आलेले, त्यांच्यावरती आपण एक नजर टाकूयात.
डेमोग्राफी, डीप रिप्रेझेंटेशन, डिलिमिटेशन, द नॉर्थ साऊथ डिवायडेड इंडिया हे पुस्तक आहे रवी के मिश्रा यांचं. हार्ट लॅम्प हे पुस्तक आहे बानू मुश्ताक यांचं. अटल बिहारी वाजपेयी द एटर्नल स्टेट्समन हे पुस्तक विजय गोयल यांचं आहे. द सेज हू रिइमॅजिन्ड हिंदुइझम हे पुस्तक आहे शशी थरूर यांचं. रिक्लेमिंग इनक्रेडिबल हे पुस्तक नवीन कुंडू यांचं आहे. मॅडम प्रेसिडेंट हे पुस्तक आहे संदीप साहू यांचं. महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर पुस्तक आहे डॉक्टर धीरज काकडिया यांचं. अबोव अँड बियॉन्ड हे पुस्तक शिवकुमार मोहंका यांचं आहे. आणि आकाश हे पुस्तक आहे जी चंद्रमौली यांचं. पुढचा प्रश्न 9वा. नुकत्याच 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेले सीबीआयचे सध्या महासंचालक कोण बनले आहेत? सीबीआय आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणतो आपण सीबीआयला. त्याचे नवीन आता प्रमुख बनले आहेत. नवीन पहिल्यापासून तेच प्रमुख आहेत. त्याचं नाव आहे प्रवीण सूद. पर्याय क्रमांक 1. आता 1 वर्षाच्या मुदतवाढ देण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा. ओके. सीबीआय सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणतो आपण. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. दिल्ली विशेष पोलीस अधिनियम जो आहे, दिल्ली विशेष पोलीस कायदा 1946 ह्याच्यानुसार याची स्थापना 1963 मध्ये झालेली आहे या सीबीआयची. लक्षात ठेवा. ह्याचं बोधवाक्य काय असेल सीबीआयचं? क्वेश्चन विचारते तुम्हाला. बोधवाक्य काय याचं ह्या सीबीआयचं? केंद्रीय अन्वेषण ब्युरो असं आपण हिंदीमध्ये म्हणतो. तर उद्योग, निष्पक्षता, उद्योग, निष्पक्षता आणि सचोटी. सचोटी लक्षात ठेवा. हे याचं ब्रीदवाक्य आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिंग सीबीआय. आणि अजून एक 2 संस्था आपल्याकडं. एक आहे आयबी आणि दुसरा आहे रॉ. आयबी आणि रॉ. आय म्हणजे काय? इंटेलिजन्स ब्युरो. याचे प्रमुख आहेत तपन. आयबीचे प्रमुख आहेत तपन कुमार डेका. आयबीचे प्रमुख तपन कुमार डेका. आणि रॉचे कोण असतील? रॉचे पराग जैन. रिसर्च अँड अनालिसिस विंग म्हणतो आपण. ही तिन्ही संस्था कुठले कुठले? सीबीआय, रॉ आणि आयबी. ही तिन्ही संस्था भारताच्या गुप्तचर संस्था लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी ऑप्शनमध्ये दिसत आहे एक व्यक्ती कोण? मिलिंद साठे. कोण येथे? मिलिंद साठे महाराष्ट्राचे महाधिवक्ता. महाराष्ट्राचे महाधिवक्ता तर मिलिंद साठे. आणि राजेश अग्रवाल कोण असतील? हे आहेत महाराष्ट्राचे मुख्य सचिव. मुख्य सचिव लक्षात ठेवा. संजय मल्होत्रा आहेत ना, हे आता आरबीआयचे मुख्य गव्हर्नर. पुढचा 10वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या तारखेपासून महाराष्ट्रामध्ये HSRP नंबर प्लेट हे अनिवार्य करण्यात येणार? तर इथून पुढं जर आपलं जो नंबर प्लेट नवीन नंबर प्लेट आहेत ते जर नसतील तर गाडी पकडली तर तुम्हाला 1000 रुपये दंड राहील आता. ओके. 1000 रुपये दंड आकारण्यात येणार. कधीपासून? 1 जुलै 2026 पासून. 1 जुलै 2026 लक्षात ठेवा. HSRP म्हणजे काय? हाय सिक्युरिटी. तुम्हाला ह्याच्यावरती प्रश्न पण तुम्हाला विचारले जातील. ओके. HSRP. ओके. ह्याचं फुल फॉर्म तुम्हाला विचारतील. हाय, एस फॉर सिक्युरिटी, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. लक्षात ठेवा. हे फुल फॉर्म खूप महत्वाचं आहे. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजे HSRP. नवीन आहे ना QR कोडवाला नंबर प्लेट. हे तुमच्या गाडीला नसेल तर गाडी जर पकडली गेली कधीच्या नंतर 1 जुलै 2026 नंतर तुम्हाला 1000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. HSRP नंबर प्लेट अनिवार्य करण्यात आले 1 जुलै पासून. 1 जुलै 2026 पासून. ठीक आहे. लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही 30 जून 2026 पर्यंत तुम्ही लावू शकता हे नंबर प्लेट. तेव्हापर्यंत तुम्हाला हे मुभा आहे. ही मुभा आहे. कळालं? 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांना 1 जुलै 2026 पासून उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट म्हणजे ह्याचं फुल फॉर्म तेच आहे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणून. ओके. हे अनिवार्य करण्यात येणार आहे. कधीपासूनच्या गाड्या? 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या गाड्या जर तुमच्याकडे असतील तर त्या गाड्यांना हे कंपल्सरी आहे. नाहीतर मग 1000 रुपये दंड द्यावा लागेल. बाकी काय. कळालं? आणि महाराष्ट्राचे परिवहन मंत्र्याचे मंत्री कोण असतील? महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे? प्रताप सर नाईक. प्रताप सर नाईक लक्षात ठेवा. हे होते अत्यंत महत्त्वाचे आपले महत्त्वाचे प्रश्न. चला, स्पेशल जीकेची बॅच आपली सुरू झाली सोलापूरमध्ये. जर कोणाला लावायचं असेल तर सोलापूरमध्ये येऊन ही बॅच करू शकता, लावू शकता. बेसिक बॅच आहे ही. बेसिक टू ॲडव्हान्स लेवलची 4000 रुपये फी आहे बॅचची. टोटल 7 मेला तुमची बॅच सुरू झाली आहे. 4 महिन्याची बॅच राहील. टोटल जी माहिती आहे ते वाचून घेऊ शकता किंवा ह्या नंबरला अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता WhatsAppच्या माध्यमातून. चला, मागच्या
लेक्चरवरती एक रिव्हिजन करूयात आपण, कारण रिव्हिजन इज अ की ऑफ सक्सेस. जेवढं जास्त आपण रिव्हिजन करू, तेवढं जास्त आपल्याला फायदा होणार आहे. रिव्हिजनचा पहिला प्रश्न, जून 2026 मध्ये G7 शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेलं आहे? हा देश आहे फ्रान्स. नुकतेच आलेले द बेंच, द बार अँड द बिझार हे पुस्तक कोणाचे आहे? हे पुस्तक आहे तुषार मेहता यांचं. नुकतेच सेलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? अशोक कुमार पांडा. नुकतेच तयार करण्यात आलेले भारताचे पहिले स्वदेशी बनावटीचे लष्करी वाहतूक विमानाचे नाव काय असेल? हे आहे C-295. नुकतेच ला लिगा फुटबॉल चषक 2026चा विजेता संघ कोणता बनला आहे? हा आहे बार्सिलोना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आलेल्या नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हचे कशाचे बोधचिन्हामध्ये कशाचे चिन्ह नाही? हे गंगापूर मातेचे धरण नाहीये, तर हे त्रिशूल, त्र्यंबकेश्वर आणि गोदावरी आहेत. नुकतेच पर्यायी गुंतवणूक निधी AIF योजना अधिक वेगाने सुरू करण्यासाठी गरुडा नावाचा जो नवीन ग्रीन चॅनल यंत्रणेचा प्रस्ताव आहे, तो कोणत्या संस्थेने दिला आहे? तर ते आहे सेबी. 11 मे 2026 रोजी कोणत्या संस्थेद्वारे सेहत मिशन लॉन्च करण्यात आलं आहे? ह्या ICMR आणि ICAR. वन केस वन डेटा व सुसहाय्य चॅटबॉट हे डिजिटल उपक्रम कोणत्या संस्थेने कोणी लॉन्च केलंय? हे लॉन्च केलं सर्वोच्च न्यायालयाने. हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या उद्देशाने भारतातील पहिले कमी उत्सर्जन लो एमिशन झोन कोणत्या शहरात स्थापन केले जाणार आहे? हे आहे पुणेमध्ये शिवाजीनगर या ठिकाणी. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांना आता कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. नुकतेच भारताचे चीनमध्ये राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? कमेंट बॉक्स सर्वांनी उत्तर द्या आणि तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत. अजूनही आपलं अनुभव ॲप आहे. ॲप इन्स्टॉल केल्यानंतर नक्कीच ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून ठेवा. ह्या स्कॅनरवरती स्कॅन करून टेलिग्राम चॅनल आहे त्याला पण नक्कीच तुम्ही स्कॅन करू शकता आणि आपलं Instagram आयडी आहे त्याला पण नक्कीच फॉलो करून ठेवा. चला, इथं मनापासून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत आणि तुम्ही नवीन असेल चॅनलला करा सबस्क्राईब जरूर करून ठेवा. भेटूया आपण उद्या सकाळी 6 वाजताच्या बुलेट रॅपिड फायरच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.